आपल्याहून सर्व भिन्न असणारे ते सर्व द्रव्य जीव अजीव आहेत. धर्म, अधर्म, आकाश आणि काल हे 5 अजीव आहेत. आणि नंतर काय सांगितलं तिसरं, आपले रागादी परिणाम अजीव आहेत. इथे अजीव आचरणे कोणाला घेतलं? जे रागादी विभाव परिणाम आहेत ते अजीव आहेत. तिसरं सांगितलं. चौथं सांगितलं काय होतं? आपलं इंद्रियाच्या माध्यमातून प्रगट होणारं ज्ञान अजीव आहे, अजीव तत्व आहे. मग इथे आचरणी अशुद्ध निश्चय नयाच्या अपेक्षेने आपलेच होणारे रागादी परिणामाला अजीव म्हटलेलं आहे. जे अजीव शरीर आहे त्याला अजीव म्हणण्याची आवश्यकता नाही. पण हा अज्ञानी जीव अज्ञान अवस्थेमध्ये क्रोध, मान, माया, लोभ ही कशा परिणती होते याला अजीव मानत नाही. काय म्हणत नाही? अजीव मानत नाही. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव क्रोधी असतो, मग तो आपल्याला सतत काय म्हणतो? मी क्रोधी आहे, मी क्रोधी आहे. आपल्यावर संस्कार करत असतो. दुसरे लोक त्याचा वारंवार क्रोध पाहून त्याला क्रोधी म्हणतात. आणि कधी कोणाची तक्रार चालली तर काय म्हणतो? माझा क्रोध फार वाईट आहे. तुम्ही माझ्या नादी कुणाचा क्रोध? माझा म्हणतो अज्ञानी. मग आचार्य म्हणतात तो क्रोध तुझा आहे का? पहा, सिद्धांताच्या अपेक्षेने क्रोध तुझा नाही. कारण क्रोध परिणती होत असताना चारित्र्य मोहाच्या क्रोध कर्म प्रकृतीचा उदय झालेला आहे. आणि त्या क्रोध कर्म प्रकृतीच्या उदयामध्ये झालेला क्रोध कर्माचा आहे, तुझ्या जीवाचा नाही. पण ज्याच्यामुळे झाला, ज्याच्या सानिध्यात झाला तो त्याचाच आहे, तुझा नाही. म्हणून तिथे आचार्य सांगतात, समयसारमध्ये 181 गाथेत सांगितलं, उपयोगामध्ये उपयोग आहे, उपयोगात क्रोध नाही. क्रोधामध्ये क्रोध आहे, क्रोधामध्ये उपयोग नाही. जो जीव वर्तमानामध्ये क्रोध पर्यायाने परिणत आहे त्याला सांगतात की क्रोध तुझा स्वभाव नाही. एक कर्माच्या उदयामुळे झाला, अजीव द्रव्याला लक्ष करून झाला, अजीव इंद्रिय ज्ञानातून उत्पन्न झालेला आहे. म्हणून ते सगळं अजीवाच्या खात्यामध्ये टाकून द्या. मग त्या क्रोधरूप परिणती होत असताना जो जाणणारा आत्मा ज्ञानस्वरूप आहे, तो ज्ञानस्वरूप आत्मा कधी क्रोधी झाला का? नाही. मग ज्ञानस्वरूप आत्मा क्रोधी झाला नाही, पण क्रोधाला जाणतो का नाही? जाणतो. मग क्रोधरूप झाला नाही, क्रोधाला जाणतो. पण क्रोधाला जाणत असताना ज्ञान कधी क्रोधाला आपलं म्हणत नाही. ज्ञान क्रोधाला आपलं म्हणत नाही. आणि क्रोध कधी ज्ञान माझं म्हणत नाही. मग याचाच अर्थ काय झाला? आपण अनादी कालापासून अज्ञान अवस्थेमध्ये या विभावालाच आपला स्वभाव मानून बसलो. म्हणून अध्यात्म भाषेमध्ये 5 अजीव द्रव्याला अजीव न घेता आपल्या रागादी भावाला इथे आचार्य अजीव म्हणतात अध्यात्म भाषामध्ये.
मग कधी शिष्य सर्वथा क्रोधादी भावाला कर्माचेच मानतो, परद्रव्याचंच मानतो आणि अशुद्ध निश्चयने आपला स्वभाव मानत नाही. परमशुद्ध निश्चयने जसा स्वभाव नाही तसं अशुद्ध निश्चयने स्वभाव नाही असं सर्वथा मानून निश्चयाभासी होतो. मग तेव्हा तिथे कुंदाने समयसारमध्ये सांगितलं, क्रोध परिणत जीव क्रोधी आहे, मान परिणत जीव मायारूप आहे, माई आहे. जे क्रोध मान माया लोभ रूपाने परिणत असताना जीवच क्रोधी मानी मायावी लोभी आहे. कर्म शरीर इंद्रिया नाही. म्हणजे अशुद्ध निश्चय नयाने ते कथंचित भाव तुझे आहेत हे पर्यार्थिक नयाने स्वीकार कर. द्रव्यार्थिक नयाने तुझे नाही तसं पर्यार्थिक नयाने सर्वथा नाही म्हणून बसतील तर त्याला नष्ट करण्यासाठी पुरुषार्थ करणार नाही. मग कथंचित अशुद्ध निश्चयने अभेद उपचाराने ते भाव माझे आहे, परमशुद्ध निश्चयने ते परिणाम माझे नाही आणि कर्माच्या उदयामुळे असल्यामुळे अनुपचारिक असद्भूत वर्णने कर्माचेच माझे नाहीत. अशा प्रत्येक नयाच्या द्वारे व्यवस्थिशीर समजून घे आणि त्याला भिन्न कर. लोकव्यवहारामध्ये म्हटलं जातं, जीव कसा आहे, क्रोधामध्ये आंधळा असतो. जीव क्रोधी होतो तेव्हा आंधळा आहे. मग जीवाला क्रोधामध्ये आंधळं का म्हणलं? तो आंधळा आहे का? मग त्याला आचार्य आंधळं का म्हणतात? मग क्रोध मान माया सगळे घ्या. या रूपाने परिणमन करीत असताना तो क्रोध करणारा जीव आपण आपल्या आईची, वडिलाची, बहिणीची, भावाची, पत्नीची, कुटुंबातल्या लोकांची किंवा बाहेरच्या लोकांची परिणत होत आहोत, त्याला त्याचं भान राहत नाही. आपल्या समोर त्याला सगळे छोटे दिसतात. मोठाही छोटा दिसतो आणि छोटाही छोटा दिसतो. म्हणून त्याला पूर्वीचे म्हणतात की जीव क्रोधामध्ये आंधळा होतो. जे स्वतःचं कल्याण आहे का अकल्याण आहे, दुसऱ्याचं आपण कल्याण करू लागलो का अकल्याण करू लागलो, ही त्याच्यामध्ये भावना नाही. म्हणून इथून गेल्यानंतर उद्या इथे येतो एक डायरीमध्ये दीपा किती वेळा क्रोध झाला लिहून ठेवायचं आपल्या डायरीमध्ये आणि आपणच संध्याकाळी झोपताना बघायचं आणि उद्या सकाळी मंदिरमध्ये यायचं. आता आपण शांत बसलो नाही, बसलेला आहे. मग शांत बसणं ही एक अवस्था आहे, क्रोध करणं ही एक अवस्था आहे. मग क्रोधाची परिणती उत्पन्न नष्ट होते, शांतची परिणती उत्पन्न नष्ट होते. पण आत्ता शांत बसताना जाणणारा आणि क्रोध करताना जाणणारा मी नष्ट झालो का? नाही. म्हणजे या पर्यायामध्ये सुद्धा विभावामध्ये सुद्धा स्वभावाला पहा. म्हणून झालं की रागादी विकारी भाव है उसको पर अन्य समझो, आत्मा को अपने से अभेद जानो, ऐसा मैं कहता हूँ. मग इथे धनत्री भावे किती नय मुख्य रूपाने सांगितले, मुख्य रूपाने, आणि त्यामध्ये कोणचा नय तुम्ही नाही आणि कोणचा नय तुम्ही आहे हे जाणून आपल्याला श्रद्धान करायला सांगितलं. कोणते नय मुख्य दोन सांगितले. अभेद उपचारमध्ये अशुद्ध निश्चय नाही,
आणि अशुद्ध निश्चयण्यामध्ये अशुद्ध निश्चय नाही, रागभाव हे एक नय आहे म्हणून सांगितलं. आणि ग अभेदवृत्ती परमशुद्ध निश्चयने 2 सांगितले. मग दोन्हीही आहेत, फक्त गच आहेत आणि भावकर्म रागादी नाहीत असं नाही. मग ती परिणती आहे. मग ती परिणती असताना अशुद्ध निश्चयण्यामधला अशुद्ध निश्चयने तो क्रोधी जीव, तो तुझं परिणमन अजीव तत्व आहे, तू ते नाही हे जाण. आणि अभेदवृत्तीने जाणणारा पाहणारा विशुद्ध ज्ञान आनंद स्वभावरूप जो शुद्ध आत्मा आहे तेवढाच मी एक आहे, बस. म्हणजे विभावामध्ये स्वभावाचं ज्ञान करा. विभावाला विभाव जाणा, ते माझे नाही आणि जाणणारा मी आहे. म्हणजे 2 नय मुख्य केले, दोन्ही नयाचे लक्षण भिन्न आहेत. जाणणे पाहणे हा जो स्वभाव आहे, त्या जाणणे पाहणे स्वभावाला अन्य परद्रव्याची अपेक्षा नाही. पण क्रोधादी कशाय उत्पन्न होतात त्याला कथंचित पराची अपेक्षा आहे. क्रोधादी कशाय सर्वथा परनिरपेक्ष असत नाहीत. क्रोधादी कशाय होताना कधी विषय वर्तमानमध्ये असतो, कधी विषय भूतकाळामध्ये होऊन गेलेला असतो, कधी भविष्य काळामध्ये होणार असतो. क्रोधादी कशाय होताना विषय कधी वर्तमानाचा असेल, कधी भूतकाळाचा असेल, कधी भविष्यकाळाचा असेल. प्रत्येक वेळेला वर्तमानाची विषय क्रोधादी होताना पाहिजे असा नियम नाही, हा सिद्धांत ठेवा. मग समजा कधी पूर्वी ग्रस्त अवस्थेत पती पत्नीची तक्रार झाली भूतकाळामध्ये आणि दोघेही क्रोध रूपाने परिणत होते. आणि वर्तमानमध्ये तू त्यावेळेला मला फार रागवली, मी तुला फार रागवलो. आत्ता आहे का? पण भूतकाळातला विषय झाला का नाही? समजा एखादा सण आहे, पत्नी म्हणते की मला एखादा अलंकार घ्या, पती म्हणतो आत्ता आपल्यापाशी बॅलन्स नाही, पैसे नाही, आपण नंतर पाहू. तुम्ही घेत नाही, हमेशा नाहीच म्हणता. काय झाला? क्रोध. विषय केव्हाचा आहे? भविष्यकाळाचा. मग भविष्यकाळाच्या विषयाला लक्ष करून क्रोध होत आहे. मग तो क्रोध होत असताना आपल्याला स्वतःला समजावून सांगा की हे अजीव तत्व आहे, अजीव आहे, तो मी नाही. आणि याला जाणणारा आत्मा तो मी आहे असं स्वला स्वरूपाने पराला पररूपाने पहिले भेद ज्ञान करा आणि स्वला स्वरूपाने अनुभव करा, तर क्रोधादी कशाय आपोआप तिथे संपलेले असतात. पुढे जीव अजीव के लक्षण में से जीव का लक्षण शुद्ध चैतन्य है, वह स्पर्श रस गंध रूप शब्दादि से रहित है. जीवाचं लक्षण कसं आहे? शुद्ध चैतन्य ज्ञान दर्शन. मग त्या चैतन्यामध्ये चैतन्य म्हणा, उपयोग म्हणा, चेतना म्हणा किंवा जाणणे म्हणा, ही समानार्थी शब्द आहेत. मग त्या चैतन्यामध्ये स्पर्श नाही, रस नाही, गंध नाही, शब्द नाही, रूप नाही, अशाने रहित चैतन्य आत्मा एक वस्तू आहे. ऐसा ही समय सार ने कहा है.
अरस इत्यादी 49 नंबर गाथा समय 4मध्ये सांगितले. अरस रूप गंध वर्ण शब्द अनिर्दिष्ट संस्थान असा जो आहे चैतन्य रूप तो शुद्ध आत्मा तो आहे. जे आता आपल्याला आचरणी का सांगितलं आपलं लक्षण चैतन्य आहे, ज्ञान आहे. मग ज्ञानाचं चैतन्याचे दर्शन आणि ज्ञान दोन भेद आहे. मग ती चेतना आहे, त्या चेतनेमध्ये स्पर्श रस गंध वर्ण शब्द आणि काहीही आकार नाही. मग अशा प्रकारे देवगुरु शास्त्रांनी आपल्या आत्म्याचं लक्षण त्रिकालवरती सांगितलेलं आहे. हे ज्ञानाने जाणून घ्या. श्रद्धेमध्ये श्रद्धान स्वीकार करा. आत्ता आपण असं जीवाचं लक्षण आहे हे ग्रहण करत आहोत. तर चारित्र्यामध्ये शुभोपयोग परिणती चालू आहे. चारित्र्यामध्ये शुभोपयोग परिणती, ज्ञानामध्ये सविकल्प ज्ञान आहे. आणि श्रद्धा काय करते, हे माझं स्वरूप आहे, सत्य आहे, श्रद्धा स्वीकार करत आहे. जी एकाच वेळेला ज्ञानाची पण परिणती चालू आहे, श्रद्धेची पण परिणती चालू आहे आणि चारित्र्याची पण परिणती चालू आहे. मग कोणी याला चारित्र्याच्या मुख्यतेने पाहिल. आत्ता जिनवाणीचा जो स्वाध्याय आपण सामुदायिक करतो त्याला चरणानुगाच्या अपेक्षेने कोणता उपयोग म्हणणार, शुभोपयोग. जे चारित्र्य चरणानुगाच्या अपेक्षेने चारित्र्याच्या अपेक्षेने शुभोपयोग आहे. ज्ञानाच्या अपेक्षेने सविकल्प ज्ञान आहे. आणि श्रद्धेच्या अपेक्षेने आपण जिनवाणी ऐकायला ते स्वाध्यायाला बसलो, श्रद्धा घेऊन बसलो का बिगर श्रद्धेचं बसलो, भले किती कळतं न कळतं याची चर्चा नाही. पण इथे 4 जिनवाणीचे शब्द ऐकल्यानंतर माझं कल्याण होणार आहे ही श्रद्धा आपली या ठिकाणी आहे. जे कोणी म्हणे श्रद्धेने तुम्ही येऊन बसला, कोण म्हणते तुमची चारित्र्याची शुभोपयोगाची परिणती आहे, कोण सांगेल तुमचं ज्ञानाची सविकल्प अवस्था आहे. मग तिन्ही एकाच वेळेला का भिन्न भिन्न काळामध्ये आहे, एकाच वेळेला. मग एकाच वेळेला तिन्ही का आहेत, तिन्ही एका वेळेला का आहे, तर गुण सहगु आहेत, अक्रम आहे, युगपत आहे. मग द्रव्यामध्ये गुण युगपत एका वेळेला असतात, पण त्या गुणांची परिणतीसुद्धा एकाच वेळेला सर्व गुणाची असते. पण मुख्यतः एकाला दिलं जाईल, बाकीच्या दोघाला तिथे अभिप्रायामध्ये गौण केलं पाहिजे. मग असा आपला आत्म्याचा स्वभाव आहे. हे आपण कानाने ऐकले शब्द, डोळ्यांनी जिनवाणी वाचले. जे तुमचं चक्षुइंद्रियाने कर्णेंद्रियाने 2 काम केले. स्पर्शेंद्रियाने काय काम केलं, शास्त्र उघडण्याचं, पानं उलटण्याचं काम स्पर्शेंद्रियाने केलं. इथे घाणेंद्रिय काय नाही, रसनेंद्रिय नाही, बाकीचे 3 इंद्रियाचं कार्य या ठिकाणी चालू आहे. मग कर्णेंद्रियाने ऐकलं, डोळ्याने पाहिलं. आता जे ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे त्याला मनाच्या जरी मनामध्ये निर्णय करा, निश्चितता करा. मी चैतन्य स्वरूप आत्मा, जाणणारा पाहणारा, स्पर्श रस वर्ण गंधाने रहित आहे. हे माझं शाश्वत स्वरूप आहे, हा मी आहे. अनेक क्रोधादी होणारे परिणाम अजीव आहे, तो मी नाही. हे तुम्हाला मी कोण आहे आणि कोण नाही याचं भेद ज्ञान करण्यासाठी, श्रद्धान करण्यासाठी आपल्याला जास्त ज्ञानाची आवश्यकता नाही. थोड्या ज्ञानामध्ये सुद्धा आपण हे कार्य
करू शकतो. इथे काही धन देण्याची आवश्यकता नाही. एवढं धन दिल्यानंतर आपल्याला हे ज्ञान होतं आणि एवढं धन नाही तर ज्ञान होत नाही असा नियम नाही. जे इथे तुम्हाला धनाची आवश्यकता नाही, जास्त ज्ञानाची आवश्यकता नाही, घरदार सोडण्याची आवश्यकता नाही. फक्त जसं आहे तसं जाणून श्रद्धान तुम्हाला करायचं आहे. मग इंद्रिय ज्ञानाच्या जरी ऐकून मनाच्या द्वारे त्याचं श्रद्धान करा आणि ज्याचं ज्ञान केलं, श्रद्धान केलं त्याचं चिंतन मनन करा. उठता बसता चालताना खाताना पिताना. मग चिंतन करण्यासाठी तुम्हाला कोणीही बाधा देत नाही. मग तशा प्रकारे चिंतन करा आणि दिवसातून 5-10 मिनिट एका ठिकाणी बसून जे देवगुरु शास्त्राने सांगितलेलं आहे, आपण जाणलेलं ऐकलेलं आहे, ज्याचं श्रद्धान केलेलं आहे त्याचं डोळे बंद करून तशा प्रकारे आत्म्याचं चिंतन करायला सुरुवात करा. डोळे बंद केल्यानंतर काळा अंधकार दिसू दे, घाबरू नका. कधी मुलगा समोर येईल, कधी पत्नी समोर येईल, कोणी ना कोणी तुम्हाला डोळे बंद केल्यानंतर येणार आहेत. मग कशासाठी डोळे बंद केले? मंगल आत्म्याचं ध्यान करण्यासाठी. आणि समोर कोण येतात? अन्य वस्तू. मग तेव्हा आपण काय होतो? दुःखी होतो. मी सामायिक करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी मी डोळे बंद करून बसलो, पण मला सगळे बाहेरंगातले दृश्य दिसतात, म्हणून डोळे उघडू नका. डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला थोडे वस्तू दिसतील, पण डोळे उघडल्यानंतर तर पुष्कळ वस्तू दिसणार आहेत. म्हणून कोणीही डोळे बंद केल्यानंतर आत्मचिंतन पण आत्म्याचं ध्यान होईना, बाहेरचे विषय ज्ञानापती जाणवेत येतात. आचार्य म्हणतात घाबरू नका. काय म्हणतात आचार्य? कितीही चांगले डोळे उघडल्यानंतर विकल्प नसते जास्त, पण डोळे बंद केल्यानंतर विकल्प जास्त वाढतात, चिंतन होत नाही. ही समजा एक गृहीत धरा उदाहरणानं घेऊ. एक जीव ग्रस्त अवस्थेमध्ये होता आणि त्याने आज दीक्षा घेतली आणि आज दीक्षा घेतल्यानंतर उपवास केलेला आहे. मग त्यांनी आज दीक्षा घेऊन उपवास केला. मग त्या जीवाला 24 तासामध्ये एकदा सुद्धा गृहस्थातला विचार येत नाही का? येतो. मग येतो म्हणते सोडून निघून गेले का? मग गृहस्थीचा त्याग करून मुनी झालो तर लगेच दुसऱ्या क्षणात, दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी घराचे विचार सगळे बंद होत नाही. हे निश्चित. साधूला, आपल्याला तर नंतर बघू आपण. मग ते विचार येतात म्हणून ते दुःखी होतात का? नाही. विचार येऊ नये हे भाव त्यांना येतात. न येण्यासाठी प्रयत्न पुरुषार्थ करतात, तरी पण मधी ग्रस्त अवस्थेतले विचार येत जातात. काही घटना आठवतात, काही नाही काही. येतात. म्हणून तिथे काय मग त्या साधूंचे विचार पुढे पुढे कमी होत जातात का नाही? गृहस्थतले कशामुळे झाले? संघात राहिले, स्वाध्याय, चिंतन, मनन. मग बाकीच्या तर इथे संघामध्ये एकरूप होत आले नाही. मग जसं इकडे उपयोग, इकडे स्वाध्याय, चिंतन, मनन हे जे काय तिथे लागला तर ग्रस्ताचे विषय आपोआप कालांतराने येतील, नाहीच नाही, पण कचित चुकांदे. मग तसं इथे आचार्य सांगतात, डोळे उघडला असताना तुम्हाला विकल्प नाही.
पण डोळे बंद केल्यानंतर विकल्प येतात, हे मान्य आहे, नकार नाही. पण विकल्प येतात म्हणून डोळे उघडू नका. येऊ दे विकल्प. येणाऱ्या विचाराला नष्ट करण्याचा पुरुषार्थ करू नका. जे विकल्प येतात ना, येणाऱ्या विचाराला नष्ट करण्याचा पुरुषार्थ करू नका. अध्यात्म आणि आगम सांगतो येणाऱ्या विचाराला तुम्ही नष्ट करा, दोन्ही. मग येणाऱ्या विचाराला नष्ट करायचा तुम्ही पुरुषार्थ केला तर काय झाला? तुमच्या ज्ञानाचा विषय ती पर्याय झाली, येणारे विचार. मग तुम्ही त्या पर्यायाला नाही, पर्याय विचार येऊ नये ते जास्त येणार आहेत. विकल्पाला नष्ट करण्यासाठी विकल्पच वाढणार आहे, तो मार्ग नाही तिथे. मग आचार्य म्हणतात एक विचार आला, नष्ट झाला, दुसरा विचार आला. मग विचार बदलले की नाही? एक विचार बदलले. पण हे सर्व एक विचारून दुसरा बदलताना जो जाणणारा जो आत्मा आहे तो बदलला का? मग तो जाणणारा मी आहे एवढाच एक क्षण मात्र विचार कर. कशामध्ये? विकल्प येत असताना, विचार येत असताना त्या विचारामध्ये जाणणारा मी आहे. समजा मुलाचा विचार आला, मुलगा आता आपल्यापाशी आहे का? साधू झाला, मुलगा नाही. मग मुलाचा विचार आला, मग मुलाचा विचार आलेलं ज्ञान खोटं आहे का खरं आहे? खरं आहे. ज्ञान खरं आहे, मुलाचा विचार खोटा आहे. मग कुणाला बघायचं आहे तुम्हाला? बस ही कला आहे. पण लोक इकडे बघायला तयार नाही. मला मुलगा दिसला, पत्नी दिसली, घर दिसलं, जे काय असेल ते दिसलंय. अरे दिसू देते, पण त्यामध्ये सर्वामध्ये जो जाणणारा जो आहे तो मी सत्य आहे. आणि हे येणारे जाणारे विकल्प मी नाही. मग हे तुला स्वतःच्या पुरुषार्थाच्या वगैरे आपल्याला समजावं. मग डोळे झाकले, विकल्प आले का नाही? आले. मग विकल्प आले, तू जाणला का नाही? जाणला. ठीक आहे, विकल्प वाईटात आले, नाही आला पाहिजे, आले. दुःखी होऊ नको. मग ते विकल्प आले तर त्या विकल्पाला तू जाणला का नाही? जाणला. मग तू त्या विकल्परूप झाला का? जाणणारा राहिला. बस. हे पांढरी फरशी आहे, काळी फरशी आहे, दोन विरुद्ध आहे. मग काळ्या फरशीला मी जाणलं, पांढऱ्या फरशीला जाणलं. मग काळ्या फरशीला जाणत असताना माझं ज्ञान काळं झालं का? पांढऱ्या फरशीला जाणं पांढरं झालं का? ज्ञान आहे. तसं बाहेरच्या वस्तूला जाणत असताना काही तुमच्यात विकल्प आले म्हणून घाबरू नका, डोळे उघडू नका, बंद ठेवा. मग त्या येणाऱ्या विकल्पाला आपल्यालाच समजवायचं आहे. हे विचार येतात आणि जातात. मग विचार येतात आणि जातात, पण मी जाणणारा, येणारा नाही, जाणारा नाही, तेवढाच मी आहे. म्हणजे अशी वारंवार आपण आपल्यावरती संस्कार करत जातो, अध्ययन वाढवत जातो, तर कालांतराने हे विकल्प आपोआप कमी झालेले असतील. नंतर होतं काय? डोळे उघडल्यानंतर विकल्प नसतात, मग आपण डोळे उघडे ठेवायची सवय ठेवतो. डोळे बंद केल्यानंतर विकल्प येतात, मग डोळे बंद करायची सवय बंद करतो. मग तुम्हाला केव्हा ना केव्हा डोळे बंद केल्याशिवाय, ती सवय लावल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये त्याचा अनुभव होणार नाही. म्हणून तिथे आचार्य म्हणतात घाबरू नका. समुद्रामध्ये कितीही लाटा आल्या तर समुद्राचं पाणी समुद्राला सोडून बाहेर जातं का? संपलं. मग कर्माच्या उद्यामध्ये तुम्हाला कितीही विकल्प आले, पण तुमचं ज्ञान तुम्हाला सोडून कुठेही बाहेर गेलं नाही. मग असा ज्ञानस्वरूप आत्मा मी आहे,
असं थोडा थोडा संस्कार करत जावा. कालांतराने काय होतं, ते संस्कार कमी होतील. आणि हे केलेले थोडे थोडे संस्कार भविष्य काळामध्ये आपणालाच उपशम क्षणी चढण्यासाठी कारण बनणार आहे. आणि विकल्प येते पण डोळे बंद केलेत ना डोळे उघडे ठेवले तर मुनी होऊन सुद्धा कधी उपशम क्षणीवरती आरूढ होणार नाही, केवल्याहून मोक्ष होणार नाही. म्हणून इथे आचार्याने सांगितलं की कर्म आदी सगळे जड आहेत, मी आत्मा आरत आरोपी आहे. मग ध्यानाच्या वेळेला मी चैतन्य अमूर्ती नियत शुद्ध असंख्यात प्रदेशी निज शुद्धात्मा आहे असं फक्त ज्ञानाने त्या वस्तूचा विचार करायचा आहे, बघायचं नाही. लोक बघायला जाते तर काही दिसत नाही आणि जे दिसतं ते पुद्गल असतं. म्हणून मग आता की तुझा स्पर्श रस गंध वर्ण तुझ्या आत्म्यात नाही, चेतना आहे, जाणणं तुझा स्वभाव आहे, तेवढंच तू आहे, बाकी तू त्या ठिकाणी नाही. हां हां पण तेच येणार आहे. होणार आहे. म्हणजे माकडाचं ध्यान करू नका, सडलेल्या टमाट्याचं ध्यान करू नका, सफरचंदचं ध्यान करू नका. मग सांगितलं तर त्याचं ध्यान होणार आहे. मग त्याचं आत्म्याचं ध्यान करू नका म्हटल्यानंतर ध्यान होणारच आहे. म्हणजे मग एक तिकडे काही नको म्हणलं तर तुम्ही करता, मग त्याचं तुम्हाला आत्म्याचं ध्यान होत नाही तर तुम्ही ध्यान होणार आहे समजून करता. फक्त एवढं लक्षात ठेवा की ज्या विषयाचा विचार केला त्याचं नाव ध्यान, बस. ही सामान्य व्याख्या घ्या. मग आर्त ध्यान, रौद्र ध्यान, धर्म ध्यान आणि शुक्ल ध्यान हे सगळे ज्ञानाच्याच पर्याय आहेत. मग ज्ञान ज्या विषयाला जाणतं त्याचं नाव ध्यान, एक सामान्य व्याख्या. मग परत त्याचे मुख्य दोन भेद केले, अशुभ ध्यान आणि शुभ ध्यान. मग अशुभ ध्यानमध्ये पुण्य पापाला अशुभ ध्यानमध्ये घेतलं आणि शुभ ध्यानाला शुद्ध ध्यानामध्ये घेतलं. मग तिथे ज्ञान पर्याय एकच आहे, पण जी ज्ञान पर्याय आपल्या शुद्धाला जाणते त्याला शुद्ध ध्यान म्हटलं. जी ज्ञान पर्याय देवगुरु शास्त्राला जाणते, 5 इंद्रियाच्या विषयाला जाणते त्याला अशुभ ध्यान म्हटलं. जे दोन्हीही बंद करतात म्हणून त्याला अशुभ म्हटलं. देवगुरु शास्त्र, पंचपरमेष्ठी, 5 इंद्रिय आणि आत्म्याचं ध्यान तुम्हाला बंद करत नाही म्हणून त्याला शुद्ध ध्यान म्हटलं. फक्त ज्ञानाचा उपयोग इकडे लावायचा का इकडे लावायचा तुम्ही त्यावरती अवलंबून आहे. म्हणून तुम्हाला ध्यान होणं म्हणून आचार्य काय सांगतात, पहिल्यांदा एक ज्ञानामध्ये निर्णय करा, श्रद्धेमध्ये श्रद्धान करा. काय करायचं आहे, मला ध्यान करायचं नाही. मंगल काय, मला ध्यान करायचं नाही निश्चित करा. मी हमेशा ध्यान करतच आहे. करायचं म्हणलं तर टेन्शन आहे आणि मी ध्यान करतच आहे, संपला. मग आता त्याचे भेद नंतर पाहू. पण मी प्रत्येक समयाला ध्यान करत आहे. ध्यानाशिवाय माझा एक क्षणसुद्धा 24 तासाचा जात नाही. मग आता मला ध्यान करायचं आहे, विचार टेन्शन संपलं. मग आता काय, तू परद्रव्याचा विचार करत होता त्याला अशुभ म्हटलं गेलं. आता तू स्वतःच्या आत्म्याचा विचार करतो तर शुद्ध ध्यान. जी करायचं वय मला म्हटलं की टेन्शन येतो नाही, मग तिथे जास्त त्या ठिकाणी नाही सांगा. इसका सारांश यह है कि
जो आत्मद्रव्य है वह मिष्ट आदि 5 प्रकार के रस रहित है. रसाच्या 5 पर्याय, तिखट, गोड, कडू, तिखट, खारट, आंबट, हे 5 प्रकारचे रस नाही. वर्ण 5 प्रकारचे नाही. आपल्या झेंड्याचे रंग किती आहेत? 5 आहेत. त्याच्यापेक्षा जास्त आहेत का? कमी आहेत का? नाही. मग काही ठिकाणी सप्तरंगाचं चित्र असतं, 7 रंग असतात, 9 रंग असतात. मग 7 रंग 9 रंग कुठून आले? मग त्यांचं मिश्रण करून मूळ 5च. मग या 5चं मिश्रण करून 7 9 जेवढे बनतील ते मिश्रणाने बनतात. जे ध्वजाचे रंग 5, तीर्थंकराचे शिराचे रंग 5. 24 तीर्थंकरामध्ये 19 सुवर्णाचे, 2 पांढरे, 2 हिरवे, 2 जे का असेल नील रंगाचे, 24 तीर्थंकराचे शरीर. मग पंचरंगी झेंडा का आहे? दीपा, आपला झेंडा पंचरंगी का? ते का राज ठाकरेचा झेंडा सुद्धा पंचरंगी आहे, तुमचा पण पंचरंगी आहे. उद्धव ठाकरेचा एक भगवा आहे, मुस्लिमाचा हिरवा आहे, कुणाचा धनगराचा पिवळा आहे, कुणाचा पांढरा आहे, आणि तुमच्यामध्ये 5 रंग आहे. कशासाठी? काही काम नाही म्हणून. कशासाठी मंगल 5 रंग? दीपा 5 रंग कशासाठी? वर्णगुणाच्या 5 आणि अनेकांताचं प्रतीक आहे. सगळ्यापाशी एक एक रंगाचे झेंडे आहेत ना, ते एकांताचे प्रतीक आहे. आणि आपला पंचरंगी तर अनेकांताचं प्रतीक आहे. अनेकांताचं प्रतीक वर्णाच्या 5 पर्याय, 24 तीर्थंकराचे आहेत, पंचपरमेष्ठी 5 आहेत, असे अनेक प्रकारे आहेत. जी हे झेंडा पंचरंगी तुम्हाला अनेकांताचं प्रतीक आहे. त्यात आम्हाला सर्व तुमचे एकांतमत 4 पदाने मान्य आहेत. मग ते 5 प्रकारच्या वर्णाने रहित, सुगंध आणि दुर्गंध 2 प्रकार के गंध उसमें नहीं है, प्रगट दृष्टि गोचर नहीं है, चैतन्य गुण सहित आहे. म्हणजे पर रस गंध वर्ण याने रहित आहे, चैतन्य गुणाने सहित आहे, शब्द से रहित है, पुल्लिंग आदि लिंगों से ग्रहण नहीं होता है, लिंग रहित है, स्त्री नहीं, पुरुष नहीं, नपुंसक नहीं, यानी रहित आहे. और उसका आकार नहीं है, जे आत्म्याला कोणताही आकार नाही. आपण लोकव्यवहारामध्ये का म्हणतो? पाणी तुझा रंग कसा? ज्याच्यामध्ये मिळाला तसा, एक लोकव्यवहार म्हणतो. पण पाण्याला सर्वचाच रंग नाही असं आहे का? त्याचा आहे, पण तुरबत म्हणजे त्याचा पाण्याचा मूळ बघितला तर एक रंग नाही, पण ज्याच्यामध्ये मिसळतो तसा. तसंही ते आचार्य सांगतात, तुमच्या आत्म्यामध्ये शब्द नाही, स्त्रीलिंग नाही, पुरुष नाही, कोणताही आकार नाही. म्हणजे ध्यानाच्या वेळेला मला काही आकार दिसला पाहिजे, रूप दिसला पाहिजे, काही शब्द ऐकायला आले पाहिजे, कंठामधून अमृत धरलं पाहिजे, असं तिथे काहीही तुम्हाला नाही. आकार नाही. आकार 6 प्रकार के हैं, समचतुरस्थ, नेग्रोत परिमंडल, स्वाति, कुब्जक, वामन, हुंडक. इन 6 प्रकार के आकारों से रहित है. आकार आणि संस्थान. आकार किती आहे? संस्थान किती आहे? 6. संस्थान 6, सहनन 6. मग सहनन आणि संस्थान 6, तर फरक आहे का नाही दोघात? का एकच आहे? काय फरक आहे? सहनन हाडाची ताकद आहे, नाही संस्थान म्हणजे आपला शरीराचा जो आकार आहे. म्हणून ध्यानाला बसल्यानंतर आत्म्याचं ध्यान करताना
आपला स्वतःचा आत्मासुद्धा या शरीराच्या आकाराचं ध्यान करू नका. कारण हे आकार संस्थान आकार पुद्गलाचा धर्म आहे. आणि जे संस्थान आहे ते डोळ्याने दिसतात. संस्थान डोळ्याने दिसतात, डोळ्याने जाणीवेत येतात. आत्मा डोळ्याने दिसत नाही पण ज्ञानाने जाणीवेत येतो. म्हणून सांगितलं की हे 6 प्रकारचे संस्थानसुद्धा ध्यानाच्या वेळेला तिथे पाहण्याचा विचार करू नका. इन 6 प्रकार के आकारों से रहित है. ऐसा जो चिद्रूप निज वस्तू है उसे तुम पहचानो. म्हणजे तुम्ही काय नाही हेही सांगितलं तुमच्यामध्ये आणि तुम्ही काय आहे हेही सांगितलं. असं अशा लक्षणाच्या द्वारे मी चैतन्यस्वरूप आत्मा एक वस्तू आहे असं तू जाणून श्रद्धान कर आणि त्याला चारित्र्यामध्ये स्वीकार कर आणि त्याचंच ध्यान कर, अन्याचं ध्यान करू नको. आत्मा से भिन्न जो अजीव पदार्थ है उनके लक्षण 2 प्रकार के हैं. मग आपल्या आत्म्याहून जे भिन्न अजीव पदार्थ आहेत त्यांचे लक्षण, आता आपल्या आत्म्याचं लक्षण एक चैतन्य मात्र, उपयोग मात्र, जाणणे पाहणे मात्र एक सामान्य. बरं त्याचं दर्शन उपयोग ज्ञान उपयोग भेद आहे. मग ते लक्षण एक तर जीव संबंधी, दुसरा अजीव संबंधी. जो द्रव्य कर्म भाव कर्म नो कर्म है वह तो जीव संबंधी है. म्हणजे कितले द्रव्य कर्म भाव कर्म नो कर्म आहे तर ते जीव संबंधी आहेत. मग द्रव्य कर्म भाव कर्म नो कर्म याला जीव संबंधी का म्हटलं? कोण काय म्हणेल भाव कर्म जीव संबंधी माना, द्रव्य कर्म नो कर्म जीव संबंधी का मानतात? ते पुद्गल आहेत, भिन्न आहेत. मग त्याला जीव संबंधी का मानतात? मग ज्ञानावरणादी 8 कर्म शरीर हे आत्म्याशी जोडलेले आहेत की नाही, म्हणून त्यालाही जीवासंबंधी माना. आपले होणारे पुण्य पापादी परिणाम जीवाचेच आहेत, भावकर्म म्हणून जीव संबंधी आहे. आता नो कर्माला जीव संबंधी माना म्हटलं तर चालेल का? भावकर्म द्रव्य कर्म मान्य आहे पण नो कर्म आम्हाला जीव संबंधी मान्य नाही. त्याला जीवाशी संबंध का घेता? मग नो कर्म नो कर्म कुणाला म्हटलं? भावकर्म जीवादी परिणाम, द्रव्य कर्म शरीर ज्ञानावरणादी 8 कर्म. आता नो कर्म कुणाला घेणार जीवासंबंधी? तर आपली स्त्री कुटुंब परिवार मुलगा धन धान्य संपत्ती हे काय जीवाची संबंधित आहेत. आणि हे 3 प्रकारचे कर्म जीवाशी संबंधित आहेत म्हणून याला कथंचित जीवाचं म्हटलं. कारण सिद्धापशी द्रव्य कर्म भाव कर्म नो कर्माचा संबंध आहे का? नाही. आर्यंतापशी द्रव्य कर्म भाव कर्म नो कर्माचा संबंध आहे का? दीपा काय प्रश्न विचारला मी? आर्यंतापशी भाव कर्म द्रव्य कर्म नो कर्माचा संबंध आहे का नाही? 3 आहेत का 2 आहेत का 1 आहे का नाहीच काही? नो कर्म आहे. काय आहे नो कर्म? समोचरण आदी विभूती नो कर्म आहे.
जे तीर्थंकर असतात केवळ ज्ञान झाल्यानंतर रचना कोण करतो? इंद्र. कुणासाठी करतो? ते कुणाचं म्हणलं जाणार समोचरण? तीर्थंकराचं. पण नो कर्म तीर्थंकरापाशी आहे. द्रव्य कर्म चार आघाती कर्म आहेत, द्रव्य कर्म आहे. भाव कर्म आहेत आता त्यांच्यापाशी वर्तमानमध्ये भाव कर्म आहेत का नाही मंगल? कोणचे आहेत? ती स्वभाव झाला त्रिका, निश्चय नाही, भाव कर्म. मग आर्यंतापाशी भाव कर्म आहेत, सिद्धापाशी द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म तिन्ही नाही. मग आर्यंतापाशी द्रव्य कर्म, भाव नो कर. आता भाव कर्म कोणचे आहेत? आर्यंतापाशी भाव कर्म कोणचे आहे? अनंत चतुष्टय भाव कर्म आहेत. भाव कर्म म्हणजे जीवाचे परिणाम आहेत का नाही? मग अनंत चतुष्टय शुद्ध भाव कर्म आहे, अशुद्ध भाव कर्म नाही. असिद्धापाशी द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्मापैकी किती कर्म आहेत? तिन्ही कर्म नाही. बरोबर. सिद्धाची 14 नंबर गाथा द्रव्य संग्रहामध्ये म्हणून दाखवा. सिद्धाची द्रव्य संग्रहामध्ये 4थी गाथा. निक्कम्मा, अट्टगुणा. मग सिद्ध भगवान कसे आहेत? 8 कर्मांनी रहित आहे, 8 गुणांनी सहित आहे, लोकाच्या अग्रभागामध्ये स्थित आहे, उत्पादवे ध्रुवांनी सहित आहे, त्यांनी नित्य आहे. मग सिद्धामध्ये किती गुण आहेत? ते भावकर्म त्यांचे. पर्याय म्हणजे भावकर्म ना. लोकाला रागद्वेषच भावकर्म वाटतात, एकदे शुद्ध भावकर्म वाटतात. पण केवळ ज्ञान ते अनंत चतुर्थ्याने सिद्धाचे 8 गुण त्यांचे भावकर्म आहेत, पण त्याला भावकर्म आणायला तयार नाही. भावकर्म तुमचा 7 नंबर चार्ट काढा. मग अशुद्ध निश्चयने आहे की नाही? मग त्या अशुद्ध निश्चयनेला कोणतं कर्म म्हणतात? तर असद्भूतमध्ये या. पहिले असद्भूतमध्ये. असद्भूतचे 2 भेद आहेत की नाही? उपचरित असद्भूतला कोणतं कर्म म्हणणार? नो कर्म. अनुपचरितला द्रव्य कर्म. असद्भूतचे 2, अनुपचरित उपचरित द्रव्य कर्म, नो कर्म आले. तर भावकर्म कुठे दाखवणार तुम्ही? मग अशुद्ध निश्चयने भावकर्म नाही का? अशुद्ध निश्चयने जीवाचे भावकर्म आहे. पहिलं इकडं ट ठ ड. मग ट ठ ड मग फक्त क्रोधादी कशाय भावकर्म आहे, एकदे शुद्ध निश्चयने भावकर्म आहे, आणि केवळ ज्ञान भावकर्म नाही का? मग त्यांच्यामध्ये भावकर्म आहे. अरंत सिद्धामध्ये सुद्धा भावकर्म हे आहेत. रागादी भावकर्म नाही, पण त्यांचे अनंत चतुष्टय पण नाही मानले आणि सिद्धाचे 8 गुण नाही मानले. पर्याय तर मग काय म्हणजे पर्याय नाही, भावकर्म नाही, तर पर्यायाच्यामध्ये द्रव्याचा अभाव. तो स्वीकार करा. भावकर्मामध्ये सगळ्या तिकडे क्रोधादी कशालाच भावकर्म घेतात, एकदे शुद्ध परिणामालाच भावकर्म घेतात. पण अनंत चतुष्टय सिद्धाच्या 8 गुणाला कोण भावकर्म घेत नाही. त्याला भावकर्म म्हणजे काय वाटतात? क्षावोपशमिक भाव. पण क्षायिक भावसुद्धा त्या द्रव्याच्या गुणाची परिणत ते भावकर्म आहे. मग आर्यंतामध्ये ठ ड ठ आणि ट हे एक देश भावकर्म नाहीत, पण ड म्हणजे पूर्ण भावकर्म आहेत. जी कोणचे आहेत कोणचे नाही हे पण लक्षात ठेवा.
पण कुंद कुंद सांगताना द्रव्यकर्म भाव कर्माने रहित, परमशुद्ध निश्चयने ग अभिवृत्ती सांगताना त्याच्यात भावकर्म नाही. म्हणून सिद्धाचे 8 गुण आणि अनंताचे अनंत चतुष्टय हे त्यांचे भावकर्म आहेत. कर्म म्हटले की तिथे भावकर्मचा अर्थ पर्याय, कार्य हे घ्या. घेतलं जातं. कोणी चढा म्हणून साधारण सर्व ठिकाणी भावकर्मामध्ये रागद्वेषालाच घेतलेले दिसतात. क्वचित एखादा जीव एकदे शुद्ध पर्यायाला पण भावकर्म म्हणेल, पण पूर्ण शुद्ध पर्यायाला भावकर्म म्हणायला कोणी तयार नाही. पण आचार्य म्हणतात भावकर्मसुद्धा हे तुझे पर्यायाचा धर्म आहे. तुझे ती पर्याय म्हणून त्याला भावकर्म, कर्म शब्दाचा अर्थ कार्य, पर्याय घ्यायचा तिथे. भावकर्म मग कर्मचा अर्थाचं कार्य. मग ती अनंत चतुष्टे 8 गुणाचं ते भावकर्म म्हणजे ते पर्याय कार्य त्यांच्यापाशी आहेत. बाकी चर्चा उद्या पाहू. म्हणून पहिल्यांदा नयज्ञ होणं महत्त्वाचे आहे. मग नयज्ञ झालं की मग सगळे ग्रंथ काय होतात, आपोआप सहज होतात, सुलभ होतात आणि आपल्याला कधी कठीण वाटत नाही ते. हो. स्वयं सिद्ध ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. अनादि अनिधन चैतन्य सामान्य मात्र शुद्धात्म द्रव्य आहे. हा मी अनादि अनिधन उपयोग मात्र शुद्ध उपयोग मात्र शुद्ध स्वरूप आहे. हा मी अनादि अनिधन जाणणे 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 मात्र सत्सामान्य स्वरूप जानन मात्र स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. अखंड एकाकार ज्ञान मात्र स्वभाव स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. शांती शांती शांती. विसर्जन. नमो अर्यंता